आज ना किचनमध्ये एंट्री करताना मी खूप रिलॅक्स होते, कारण काल जे मी काम करून ठेवलेलं ना त्याचा माझा येणारा आठवडा ना खूप मजेत जाणार होता. मजेत यासाठी म्हणते ना, कारण माझी बरीचशी कामं म्हणजे जास्तीत वेळ माझा जो किचनमध्ये जातो ना तो माझा बऱ्यापैकी वाचणारा होता आणि त्याच्यामुळे मला माझ्या स्वतःसाठी देखील वेळ मिळणार होता, कारण माझी बरीचशी अशी पेंडिंग कामं आहेत ती मला संपवायची आहेत आणि त्याच्यासाठी मला वेळ मिळणारा होता. तर इथे ना मी फ्रीजमधनं वाटाणे काढून ठेवले आणि त्याच्यातनं थोडंसं पाणी ओतून ठेवलं, म्हणजे ते थंड असतात खूप, तर ते रूम टेम्परेचरवर येण्यासाठी मी थोडंसं पाणी ओतून घेतलं. बघा आज गरमागरम डोसे करायचे आहेत आता आणि हे डोसे ना खरंच खूप टेस्टी होतात. एवढे टेस्टी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खूप खूप म्हणजे खूपच म्हणजे अगदी मला प्रचंड आवडतात हे डोसे. म्हणजे याच्यामध्ये सगळं असतं, पालक आहे, कोथिंबीर आहे, त्याचबरोबर तांदळाचं पीठ आहे, मूग आहे, मटकी आहे आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करा, म्हणजे धणा पावडर, जिरा पावडर जे मी तुम्हाला दाखवलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तर या सगळ्या गोष्टी मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवल्या, कारण थोड्याशा जर थंड झाल्या तर मग आपण डोसे किंवा म्हणजे व्यवस्थित करू शकतो. नाहीतर खूप जास्त असं थंड बॅटर असतं ना तर ते मी चिटकलं जातं पॅनला. आज ना माझ्या झेप्टोच्या वॉलेटमध्ये 150 रुपये होते, तर 150 रुपयाचं मग म्हटलं काय मागूया, कारण 150 रुपयामध्ये म्हटलं मग आपण काहीतरी घरात म्हणजे जी युजफुल वस्तू आहे तीच मागूया. म्हणून मग मी म्हटलं चला एक तेलाची पॅकेट आपण मागूया आणि तेलाचं पॅकेट म्हणून मी मागवलं, कारण 150 रुपयामध्ये मग मला वरती 40 रुपये काहीतरी द्यावे लागले आणि मग छान 40 रुपयात माझा 1 लिटरची तेलाची पिशवी आली बघा. तर मी काही झेप्टो रोज वापरत नाही, पण तेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा वॉलेटमध्ये पैसे येतात किंवा खूप एमर्जन्सी असेल, एखादी गोष्ट जर राहिली असेल म्हणजे आणायची किंवा विसरलो किंवा उद्या दुसऱ्या दिवशीसाठी एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि आपण बाहेर जाऊ शकत नाही, त्यावेळेस मग झेप्टोचा ऑप्शन चांगला आहे आणि अगदी एक 10 मिनिटात तुमची डिलेवरी तुमच्या घरी येते. तुम्हाला जो पाहिजे असेल तो प्रोडक्ट त्यांच्याकडे मिळतो. इवन फुलं पण मिळतात त्यांच्याकडे. मला फुलांसाठी वगैरे माहिती नव्हतं, पण माझ्या एक कलिग मला म्हणाला की नाही त्यांच्याकडे फुलं वगैरे पण मिळतात जे तुला देवपूजेसाठी वगैरे लागतात, ते तू ॲपवर चेक कर. तर तेव्हा मला कळलं की ह्या सगळ्या गोष्टी पण झेप्टोच्या ॲपवर अवेलेबल आहेत. तर ती तेलाची बॉटल बघा मी ओपन करून घेतली, म्हणजे ते राहून गेलं ना की मग ते तिथेच राहणार, त्याच्यापेक्षा म्हटलं चला, कारण तेल ऑलरेडी होतं माझ्याकडे, पण मी म्हटलं एक पॅकेट फोडणारच होती तर ही जी झेप्टोमधनं आलेली तीच मी पहिली ओपन करून घेते. आणि सचिनसाठी चहा ठेवते बघा. त्याला ना असं चहा म्हणजे चहा त्यालाच काय सगळ्यांनाच आवडतं, अशी गरम गरम चहा आणि त्याचबरोबर असे घावणे असतील छान असे घावणे, पण मी बरेच दिवस केले नाही आहेत. आता तुमच्याबरोबर बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की अरे मी बरेच दिवस घावणे केलेले नाही आहेत आणि घावणे चटणी म्हणा किंवा 7 कपाचे घावणे मी बरेच दिवस केले नाही आहेत. तर विचार करते या गुरुवारी 7 कपाचे घावणे करावे किंवा मग काय करू. पुरणपोळी तर तुम्ही पहिल्या वेळेस बघितलेलीच माझ्या, म्हणजे जी मला जमत नव्हती तरी पण मी प्रयत्न केलेला. पण डोसे बघा अगदी सुंदर डोसे झालेत आणि याचा कलर बघूनच तुम्हाला अगदी खाण्याची इच्छा होईल. थोडंसं हेवी असं जर तुम्हाला काही खायचं असेल तर याच्यावर चीज टाका, नाहीतर मग पनीर टाका आणि मग छानपैकी याला रोल करून तुम्ही हा आपला डोसा तयार होईल खायला. मी सॉस बरोबर खाणार होती, कारण आता काही चटणी वगैरे केलेली नव्हती माझ्याकडे, म्हणून मी ती सॉस बरोबर खाणार आहे. आणि सचिन मात्र चहामधनं खाईल, कारण चहामधनं जे चहाप्रेमी आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे की चहातनं असं काही गरम गरम डोसे, आंबोळ्या, उत्तप्पा असं काहीतरी खाण्याला खूप चांगली मजा येते. तर संध्याकाळचा असा नाश्ता खूप छान झाला आमचा हा आणि पोट भरून गेलं, कारण मला खूप भूक पण लागलेली आणि आता थंडी आहे ना तर थोडीशी भूक थोडीशी लागतेच जास्त, म्हणजे कितीही नाही म्हटलं ना किंवा कितीही खाऊन निघालेलो असलो आपण टायमिंगवर सगळ्या गोष्टींना तरी थोडीशी भूक लागलेलीच असते. आता हे वाटाणे बघा ज्या भांड्यात म्हणजे कुकरला मी बॉईल करायला ठेवणार आहे, मी पहिले ते शिजवून घेणार आहे, 1-2 शिट्या लावून घेणार आहे, म्हणजे छान ते उकडले जातील आणि नंतर आपल्याला फक्त फोडणीला टाकायचं आहे. आता जेव्हा वाटाणे कमी असतात तेव्हा मी बटाटी टाकते, कधीतरी बटाटी पण खावीशी वाटते, पण बटाटी नको होती मला आणि वाटाणे थोडेसे जास्तीचेच म्हणजे भिजले गेलेले. थोडेसे जर मी ठेवले असते ना तर मग ते अगदी थोडेसे राहिले असतील, म्हणून मग मी म्हटलं चला सगळेच एकदाच बॉईल करू आणि भाजी करून घेऊ. आणि खूप जास्त अशी पातळ ग्रेव्ही नाही करणार आहे मी, थोडीशी थिकच अशी ठेवणार आहे. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा वार आहे मंगळवार आणि आता मंगळवारचं रुटीन बघा. अशा सगळ्या गोष्टींचं थोडंफार प्रिपरेशन आपण करून ठेवलेलं असलं की सगळ्या गोष्टी खूप अगदी स्मूथ होतात.
म्हणजे मला पण तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करताना तेवढीच मी रिलॅक्स असते, खूप माइंड अगदी फ्रेश असतं माझं, की खूप दडपण नसतं आल्यावर जेवण करायचं आणि काय करू किंवा कसं करू, हे करू पहिलं की ते करू. तर मी जे 2 व्हिडिओ जे पोस्ट केलेले आहेत काल आणि परवा, असे 2 तुम्हाला बघायला मिळाले असतील. तर काल आणि परवा यासाठी म्हणते कारण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल. म्हणजे कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण बऱ्याच वेळा टाळतो करणं. तर त्याच गोष्टी मी आजच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हळूहळू करून सुरुवात करा जर तुम्हाला सवय नसेल तर. आणि अशी एकदा सवय झाली ना की मग सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. आणि त्याच्यानंतर अजून एक कमेंट होती, म्हणजे 2-3 कमेंट आहेत आपल्याला, त्याची मी थोडक्यात उत्तरं देते. पहिली गोष्ट म्हणजे फ्रीज ऑर्गनायझेशन शेअर कर. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी 3-4 व्हिडिओ आहेत, मी प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि येणाऱ्या व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्याबरोबर अजून एक कमेंट होती आपली की संक्रांतीसाठीचे जे काही असतील तर स्नॅक्स आयटम काहीतरी दाखव. तर ते मी संडेला शूट करण्याचा विचार करते, तर त्यावेळेस मी ते दाखवेन, कारण मधल्या वेळेस ते काही शक्य होत नाही. आणि शॉर्ट सिरीजला पण तुम्ही खूप छान असा सपोर्ट म्हणजे प्रतिसाद देताय, खूप छान छान कमेंट देखील करता, त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. आणि ते देखील मी असंच करते, ट्रेनमध्ये माझा जो सकाळचा वेळ असतो तेव्हा पहिलं शॉर्ट व्हिडिओचं एडिटिंग करते आणि नंतर मग लॉंग व्हिडिओचं थोडंफार मी रात्री करून ठेवते. थोडंसं जे काही उरलेलं असतं ते मग ट्रेनमध्ये माझं होऊन जातं. आणि बघू, म्हणजे मी प्रयत्न तर केलाय, पण आता सध्या तरी माझं रुटीन स्मूथ चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीमुळे, म्हणजे मी बॅलन्स करून ठेवू शकते. पहिलं मला पण थोडंसं जेव्हा मोठे व्हिडिओ फक्त रोज टाकायचे तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येत होता, कारण मी सगळ्या गोष्टी नीट विचार करून करत नव्हती. आता पण माझं तसंच होतं, तो रोज सकाळचा शॉर्ट व्हिडिओ शूट करा, परत तो ट्रेनमध्ये अपलोड करा, परत संध्याकाळचं शूट, सगळा गोंधळ होत होता आणि टाइमच पुरत नव्हता असं मला वाटत होतं. पण आता सगळं थोडंसं नियोजन केलं ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात. म्हणजे जसं मला ते माझं रुटीन झाल्यासारखं वाटतंय. सकाळी ऑफिसला जाताना सकाळचं शूट करायचं छानपैकी, दुपार म्हणजे सकाळी तुम्हाला ते पोस्ट झालं ना की मी पण रिलॅक्स असते की आजचा व्हिडिओ होता, सकाळीच झाला, म्हणजे शूट झाला आणि तो सकाळीच तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला पण त्याच्यातनं वेगवेगळ्या आयडियाज मिळतील. शॉर्टमध्ये मी त्या रेसिपी जरी पोस्ट करत असली तरी त्या मी सगळ्या माझ्या मोठ्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर किचन नॅपकिनसाठी पण मला कमेंट होती की तू कुठले नॅपकिन कसे कसे वापरतेस. तर माझ्याकडे सगळ्यासाठी वेगवेगळे नॅपकिन्स आहेत. इथे मी नॅपकिन ठेवलेला आहे, तो हात पुसण्यासाठी ठेवलेला आहे. या इकडच्या नॅपकिन्सना मी हात पुसत नाही, जे काही ओले असतात हात ते मी याच नॅपकिन्सना पुसते. हा जो आहे मी चपातीच्या खाली वगैरे ठेवायला वगैरे घेते, आणि जो आता नवीन आणले ते पण असे खाली ठेवायला घेते, आणि ते पण हा पण रोज धुतला जातो आणि हा पण नॅपकिन रोज धुतला जातो. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कॉटनचे कपडे आहेत, जे तुम्हाला टिफिन वगैरे काही पुसायचं असेल, कधी काही ओलं असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या म्हणजे माझ्याकडे ठेवलेलं असतं, तेच वापरलं जातं. इकडचा नॅपकिन तिकडे, तिकडचा नॅपकिन इकडे वापरला जात नाही आणि ते बरं पडतं मला. आणि रोजच्या रोज धुतलं ना तर ते खराब पण होत नाही आणि नीटनेटकं राहतं, म्हणजे असं छान वाटतं. तर अशा तुमच्या थोडक्यात प्रश्नांची मी आजच्या ब्लॉगमधनं उत्तर दिली आहे. आता करायची उसळीची तयारी करते आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. आता वाटप लागणार आहे आपल्या भाजीसाठी, तर त्याच्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, 2 छोटे कांदे मी घेतलेले आहेत, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तुम्ही मला जे नेहमी विचारत असता कांद्या खोबऱ्याचं वाटप दाखव किंवा त्याच्यासाठी काय वापरतेस तू, तर मी एवढ्याच गोष्टी वापरते. थोडंसं तुझं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं आलं आणि लसूण हे देखील तुम्ही याच्यामध्ये म्हणजे ॲड करू शकता. हे ना छानपैकी खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आपल्याला. तव्यावर आपण जसं भाजून घेतो तसं छान भाजून घ्यायचं आणि आपलं वाटप तयार करून घ्यायचं. कुकरची हवा गेली म्हणजे वाफ गेली आहे आणि इथे आपले वाटाणे पण शिजून तयार झाले. ती वरची जी सालं होती ना ती मी काढून टाकणार आहे, ती मी घेणार नाही, कारण नंतर भाजीमध्ये खाताना सालं वेगळी आणि मग वाटाणे वेगळे असं लागतं. तर हे थोडेसे आता थंड करून घेते. आणि एका साईडला आपण वाटप पण तयार करून घेतलं, तर ते पण छान थंड करून घेतलं बघा. एका साईडला हे अशा पद्धतीने वाटप आपलं तयार होतं आणि एवढ्याच खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं. जेवढं तुम्ही छान खरपूस भाजाल तेवढी आपल्या ग्रेव्हीला म्हणजेच भाजीला चव खूप सुंदर येते. तर फोडणीसाठी राई वगैरे वापरणार नाही आहे मी, फक्त कांदा वापरणार आहे आणि कढीपत्ता वापरणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही राई पण याच्यामध्ये फोडणीला टाकू शकता. अर्धा टमॅटो टाकलेला आहे मी, थोडंसं मीठ टाकलं आहे कारण कांदा टमॅटो छानपैकी एकत्र होण्यासाठी मीठ मी आधीच टाकलं आहे, म्हणजे कांदा आणि टमॅटो छान एकजीव होतील. याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे.
याच्यामध्ये हळद टाका तुम्ही आणि त्याचबरोबर आपला घरचा मालवणी मसाला मी टाकलेला आहे. जर तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मसाला मध्ये फक्त साधी आपली लाल मिरची पावडर टाका आणि त्याचबरोबर किचन किंग मसाला टाका आणि किंवा मग गरम मसाला टाका. दोघांपैकी एक कुठला तरी टाका, किचन किंग मसाला किंवा मग तुम्ही गरम मसाला, असा दोघांपैकी एक टाका आणि लाल मिरची मात्र तुम्ही कॉमन ठेवा, कमी तिखटाची. आता याच्यात वाटप टाकलंय, छानपैकी पाणी ओतून जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं, कारण कसं होतं ही ग्रेव्ही थंड झाल्यावर पण थोडीशी घट्ट होते, त्याच्यामुळे बघूनच तितकंसं अंदाजा घेऊन तुम्ही पाणी टाका. छान एक 2-3 मिनटं झाकण ठेवायचं, वाफ यायला द्यायची आणि आपली भाजी तयार आहे. जेवढी तुम्ही जास्त त्याला मुरवाल छानपैकी झाकण ठेवून तेवढी भाजी अजून छान लागते. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी आपली वाटाण्याची उसळ तयार झाली. याच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर केलेली, आता लॉंग व्हिडिओमधनं शेअर करते. भाजी झाली आहे, चपात्या फक्त करायच्या आहेत आणि थोडासा मी राईस लावेन आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग खूप साधा सिंपल आहे आणि आजचं माझं निवांत रुटीन जे असतं ना, त्यावेळेस अशी कामांची खूप गडबड नसते, कशा पद्धतीने करते आणि मी मुळात म्हणजे मी खूप आनंदी असते असं जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा. तर तेच आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. हसत राहा, मजेत राहा आणि येणारा दिवस आनंदाने जगा, म्हणजे पुढचे पूर्ण सगळे दिवस खूप आनंदात जातील. कारण आता नवीन वर्ष सुरू होत आहे, प्रत्येकाचा नवीन वर्षाचा काही ना काहीतरी संकल्प असेल. माझा पण खूप असे संकल्प आहेत, भरपूर स्वप्न आहेत जी आपण प्रत्येकाने डोळ्यात ठेवले म्हणजे ठरवलेली असतात, म्हणजे बघत असतो आपण ती. तर प्रत्येकाची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप आशीर्वाद मिळू दे थोरा मोठ्यांचे, त्याचबरोबर बाप्पांकडनं पण खूप म्हणजे एक काय बोलतात ना, प्रत्येक जण नवीन वर्षाची सुरुवात एक प्रत्येक ठिकाणी, कोण बाप्पांच्या दर्शनाला जात असतं, कोण स्वामींच्या दर्शनाला, कोण महालक्ष्मीच्या आईच्या कोल्हापूरला दर्शनाला जात असतं. तसंच माझ्या पण डोक्यात काहीतरी ठरवलेलं आहे, ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमधनं बघायला मिळेल. दरवर्षी तर नाही असं जाणं होत, पण यावर्षी जाणं होणार आहे. गेल्या वर्षी माझी सुरुवातच गिरनारच्या यात्रेपासून झालेली आणि ते वर्ष मला खूप छान गेलेलं पूर्ण वर्ष. गेल्या वर्षी मला म्हणजे आता हे जे चालू वर्ष आहे तेव्हा तर काही जायला मिळालं नाही, पण आता येणाऱ्या वर्षात मला योग आलेला आहे आणि ते दिवस कधी येतात असं मला झालंय. आणि जेव्हा जाईन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करेन. आणि नवीन वर्षाचं रिझोल्युशन म्हणणार असं असेल की खूप सारे म्हणजे जेवढी आपली फॅमिली आहे त्याच्यापेक्षा डबल म्हणजे अजून लाख पटीने ती फॅमिली ग्रो हो पुढच्या जानेवारीपर्यंत, हे तर स्वप्न आहेच. आणि त्याचबरोबर जी आपली सगळ्यांची असतात छोटीशी जी घरातली म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो, सगळेजण आनंदात असो, त्याचबरोबर आपण पण आनंदात असो, अशी सगळ्यांची खूप छोटी छोटी इच्छा असते, स्वप्न असतात. तर तुमचं काही स्वप्न असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. माझी अशी छोटी छोटी बरीचशी स्वप्न आहेत जी सगळी तुमच्याबरोबर शेअर करायची. जशी जशी आपली फॅमिली ग्रो होत जाईल, जशी जशी मी पुढे चालत जाईन, तशी तशी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.